तिकडे एक पोहायला आहे आणि तिकडे वरती जास्त खोलायचं जिथं समोर छप्पी लावून ठेवले इकडे. आता छप्पी सोडा हे दाखवा. आमचे 3 मित्र बघा मागे कसे येत आहे आमचे बायकासारखे एकदम आरामात. त्यांना आम्ही बोललो आहे की तुम्ही घरी चुड्या आणि मॅक्सी घालून बसा, कारण तुमचा बहुत खतरनाक सा लेवल पार करने. और ये आप देख सकते हो, ये कम से कम 2-3 लाख साल पुरानी लकड़ी से बना हुआ ये सीढ़ी है. भाई आराम से. तर मित्रांनो आपण जव्हारच्या घाटात पोहोचलेलो आहेत. ॲक्च्युली मी पुढे आलेलो आहे बघा. हा इकडून असा घाट आहे. हा जव्हारचा घाट आहे. मी एकटाच पुढे आलेलो आहे. हे लोक अजून मागे आहेत. मला बोलले तर तू रपारप पुढे चल, तुला रस्ता माहिती आहे. तर मी रपारप एकदम पुढे आलो. ॲक्च्युली जितू मुले टाईम होते, जितूला जमत नाही अजून गाडी, तो सावकाश येतो म्हणून. तर नाही तर तो दुसरा आहे ना, तो RM5 विकीवाला, तो येतो फास्ट. पण जितू आहे तो एकदम स्लो येतो. त्याच्यामुळे तो सांगतो मग पण काय करू, म्हणजे मी बी काय करू शकतो. तो तिथे बोला आहे कारण की जितू बोलला आहे मी मध्ये राहतो आणि तुम्ही एकदम मागे राहा, एकदम पुढे राहा. तर मी एकदम पुढे आलो आहे आणि हे लोक एकदम मागे राहिलात. आता येते त्याचीच वाट बघायला म्हणून थांबलो आहे बघा. इकडे थांबलो आपली गाडी आहे. जितूचा फोन आला आहे, थांबा उचलते मी. भाई हे बघा, हे हॉटेल आहे. इथे आता मी चहा पिला था इकडून आणि बघा इथून आहे रस्ता. इथून चहा पिला, पण हा मित्र आरोपाला बाथरूमला गेला. मग त्या बाथरूममध्ये पाणीच नाही मिळत. आम्ही इकडे नाश्ता चहा वगैरे पिला होता आणि हा बुलेटवाला 360वाला बुलेटवाला आहे, तो आमच्यासोबत राईडला येणार आहे. म्हणजे आम्ही त्याला बोललो का आम्हाला मॅप वगैरे दाखव, आम्हाला रस्ता माहिती आहे. मला माहिती आहे, म्हणजे ह्याला माहिती नाही ह्या लोकांना. तर हे लोक बोलले त्याला का आप लोग आगे चलो, हम लोग आपको लीड कर दे, आप लीड करो, हम लोग पीछे आपके चलते. पण तो आमचा थकेला जितू भाई अजून आला नाही. मला नाही वाटत तो यांच्याकडे येऊ शकेल, कारण की त्याचा अगोदर मागचा ब्रेक लागत नाही आणि तो एकदम स्लो चालवतो गाडी. आणि तो बघा रपारप चालवतो. आणि हा जव्हारचा घाटाच्या खाली ते हॉटेल आहे. पण त्या हॉटेलमध्ये कोणी जाऊ नका, कारण की त्या हॉटेलमध्ये गेलं ना, बाथरूमला पाणी बिनी काय मिळत नाही, खराब आहे एकदम. म्हणून पाहिजे तर दुसऱ्या हॉटेलला कुठे थांबा, तिकडे खायला प्यायला थांबा, इकडे थांबू नका. बघा जव्हार 8 किलोमीटर, अजून सांगते 15 किलोमीटर आहे इकडून कालमांडवी. असं तो मॅपवर बघितला, बुलेटवाला बघितलं त्याने आणि आम्हाला सांगितलं. आता किती किलोमीटर आहे ते बघूया जाऊन आपण. 15 किलोमीटर म्हणजे आपल्याला अर्धा तास लागेल, पण 15 किलोमीटरपेक्षा जास्त असेल, कारण की इकडे घाट आहे जास्त. ह्याच्यामध्ये सावकाश जावं लागते. भाई आपण जव्हारला पोचलेलो आहेत आणि जव्हारवरून इकडे आपल्याला राईड घुसायचा आहे. राईड घेतला इकडून सरळ जायचं एकदम. एका गावखेडा आहे इकडे, तुम्हाला समजेल लगेच रस्ता कसा आहे कसा नाही. तो इकडून सावकाश आला, कारण की गावातला रस्ता आहे, लोकांचा भरोसा नाही. आज गेला तर मार करायची आपल्याला. आणि इथून परत राईड मारायची आपल्याला, खालच्या साईडला जायचं आहे. कोण विचारला कुठे आहे कालमांडवी, लगेच सांगेल. आणि यार बघा इकडून दरी लागली खाली. हे बघा व्ह्यूज बघा कसं आहे. त्या तिकडे आपल्याला खाली जायचं आहे एकदम. त्यासाठी थांबा लागेल, कारण की त्याचा ब्रेक लागत नाही, म्हणून तो एकदम सावकाश येईल मला वाटते. गाडी बिडी बंद केली वाटतं. नाही गाडी नाही बंद केली. तो बघा राजवाडा दिसतो बघा समोर. त्या राजवाड्यात आम्ही गेलोय 2-3 वेळा गेलो. फक्त मध्ये एकदाच गेलोय, बाकी बाहेरून खूप वेळा गेलोय. मध्ये एकदाच एंट्री दिलेली त्या राजवाड्यात. बघा त्याचा रस्ता तिकडनं पुढून असा वरतून आहे. हा जातो डायरेक्ट खाली, म्हणजे कालमांडवी जातो आणि पुढे पण गाव आहे आणि तिकडनं पण निघायला आपल्याला हे आहे रस्ता आहे वाड्या वगैरे साईडला. बघा या साईडला झाप लिहिलं, म्हणजे झाप गाव आहे कुठेतरी पुढे 16 किलोमीटर. बाय थोडे माझी बबडी बोलते, पण तुम्ही समजून घ्या, नवीन ब्लॉगर असल्यामुळे थोडा आपल्याला बोलायला त्रास होतोय. यो किती वेळा गाडी चालतो भरून ये समोर बघ. आणखी त्या लेडीजला अगोदर हे नसते. भाई काय करतो,
त्याच्या ब्रेक न झालं तर तो काय करतोय, हे बघा असं क्लच सोडतोय, घेर टाकलाय म्हणजे स्लो जाते गाडी. पण क्लच दाबलाय बघा, क्लच दाबला घपकन गाडी पुढे निघून जाते. हे बघा आपली पण जाईल. हे बघा क्लच सोडला का परत हाय स्लो एकदम. म्हणजे पण कधी पण कंट्रोल करायची असली ना, ब्रेक लागत असला क्लच दाबा आणि सोडा. जे ज्या घेरवर असेल त्या घेरवर सोडायची, म्हणजे ती आपोआप स्लो होऊन जाते. नीचे 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 भाई बघा घाट उतरला का पहिला झाला लेप मारा. लेप मारा का सरळ सरळ इथून सरळ डायरेक्ट आहे. भाई मी ऐकलं इकडे पैसे घेतात असं. पहिले पार्किंगचे पैसे घ्यायचे, आता कसले पैसे घेतात काय माहिती. भाई बघा इकडे पार्किंग घेतात आणि एक बाईकची 20 घेतात वाटते आणि एक नाही सॉरी एका माणसाची 20 घेतात वाटते आणि बाईकचे 10 घेतात असं काहीतरी पार्किंगचे आहे. म्हणजे एकूण आले तर 30 रुपये होतात एका याचे बाईकचे पकडून ना. पहिले हे पार्किंगला पुढे घ्यायचे, आता इकडे घेतात. कारण की आपण काय बोलू शकत नाही, गाववाले ते कशाची पावती घेतात काय माहिती. मी पावती बघणार आहे, त्याच्याकडे मी पावती दिली, त्या बुलेटवाल्याकडे पावती दिली ती काय पावतीवर लिहिलं आहे ते, किती रुपये घेतात काय घेतात असं काय कशासाठी पावती. मी विचारणार होतो पण हे लोकांनी अगोदर देऊन टाकले पैसे. मग जाऊ दे बरं, काय विचारायचं आता पण. हां काय ते करता म्हणजे रोडचं काम करता, पावती वाटतं पण रोड बी चांगले करतं वाटते. बघा तिकडे खड्डे पडले, ते खड्डे होऊन जातात. चला म्हणजे काम तरी काहीतरी करतात. पार्किंग गाड्या वगैरे लागल्यात. मी सांगतो आम्ही लवकर आल्या आहेत तर पब्लिक कमी असेल तर बघा ऐकलं तर आमच्या अगोदर येऊन राहिले पब्लिक. अरे अरे काफी सीने चल रहे, नीचे पब्लिक नहा रही है, कूदने की आवाजें आ रही है. कूदने की या कुदाने की भाई, पहले रास्ता इधर से था, हम लोग इधर से गए थे. अभी पहले वाला रास्ता ये था, कितना स्ट्रिक्ट था. इधर से बंद कर दिया. अच्छा किया जा रहा है भाई, अच्छा है. 30 रुपए दे रहे, उसका पैसा बराबर ले रहे वसूल करके. उधर पायरी बना रहे ऊपर, खड्डा पिड्डा पूंज रहे ऐसा. अरे अरे आराम से भाई. अरे भाई मेरा गिर गया. क्या गिर गया? पैर गिर. फायनली पोहोचलो आपण कालमानी वॉटरफॉलला. आणि बघा इकडून तुम्हाला दिसत असेल पब्लिक आहे खाली. तिकडेच आपल्याला जायचं आहे खाली एकदम, पण आपण एकदम खाली जाणार आहेत, वरती नाही जाणार आहेत. हे लोक वरती आहेत, वरती नाही जायचं, पण आपल्याला खाली जायचं एकदम. आणि जितू आणि हो मागून यायला लागले मला. आणि शूजची हालत बघायची झाली. हे बघा शूजची हालत एकदम बकवास होऊन गेले, म्हणजे बकवास एवढी ना सांगा. बघा क्या हर जगह बेंचो नो एंट्री लिखेला. ये कैसे कूद रहे फिर? अच्छा मतलब उधर जाना अलाउड नहीं, बराबर. उधर का अंकल है, उधर से दिखाएंगे रास्ता. भाई पहिल्या इकडे चांगली हे आहे, रस्ता वगैरे दाखवायला माणसं आहेत, म्हणजे कुठून जायचं कुठून नाही ते जमत नसेल तर. पण इकडून दगडी जाम आहेत, सावकाश लागेल. गेला ना डायरेक्ट खाली पडून जाऊ. हे बघा रास्ता कसा आहे. और जीतू भाई दौड़ के आ गए. वो किधर गए अपना? चालू हो गया भाई. वो किधर गया? शूट निकाल रहा है. अरे अरे कूद के मैं जाऊं, मैं भी कूद लेता है फिर. अमेज़न के घने जंगल में मैं जा रहा हूँ एक बहुत खतरनाक सा लेवल पार करने. और ये आप देख सकते हो, ये कम से कम 2-3 लाख साल पुरानी लकड़ी से बना हुआ ये सीढ़ी है. भाई आराम से. तब तक कैमरामैन पंकज साहब देखते रहिएगा. भाई बघा इकडे पोहायला आहे, तिकडे रस्सी बिस्सी घेऊन तयार आहे. जर डुबला आणि एकाच उडी मारून जात. भाई वाटरफॉल अच्छा है नहीं, माल इकडे
लाईव्ह जॅकेट छप्पी लावून दिलं बघा. आणि इकडे वरती खोल आहे आणि पहिल्यापेक्षा इकडे खूप अपडेट झाले. म्हणजे इकडे पाणी पहिलं भेटायचं नाही, काय नाही भेटायचं. इकडे आता सर्व खायला वगैरे भेटे, कपडे चेंज व्हायला सर्व आहे. सर्व म्हणजे पहिल्यापेक्षा पैसे असतं की त्यात पण अपडेट केलेलं आहे सर्व. चला 20 रुपये वाले 20 रुपये पहले 10 घ्यायचे. कितना खतरनाक ट्रैक था, अभी एकदम इजी हो गया है. अच्छा है, पहले बहुत लोग गिरते थे दलांग पे. और इसका गाड़ी मैंने खींच दिया, इसको आता नहीं गाड़ी तो भी लेके आता है चुतिया जैसा. गाइस देखो, जब तक कुछ करोगे नहीं तब तक कुछ सीखोगे नहीं. गाड़ी आवे ना आवे लेके जाएंगे तब ना सीखेंगे. वो बराबर है. रेस उठाएगा तो ना इस करेगा. लीन नहीं आती है फिर भी टांग निकालते ताकि लीन एक ना एक दिन सीख जाएगा. और एक दिन जरूर आएगा, ये दिन पूरा नी ड्रैग करके लीन करूंगा, एकदम घुटने टिकाएगा. ठीक है, सर भी रखूंगा. तिकडे एक बॉल आहे आणि तिकडे वरती जास्त खोल आहे जिथे समोरचा. आणि इकडे बघा हे लाईव्ह जॅकेट छप्पी लावून ठेवले इकडे. अच्छा थप्पी सोडा, हे दाखवा. आमचे 3 मित्र बघा मागे कसे येत आहे, बायकासारखे एकदम आरामात. त्यांना आम्ही बोललो आहे की तुम्ही घरी चुड्या आणि मॅक्सी घालून बसा, कारण तुमच्यासाठी ट्रॅक नाही आहे. आणि तुमच्या ग्रुपमध्ये पण असा कोण असेल त्याला हा व्हिडिओ शेअर करा, टेक करा आणि त्याला सांगा घरी बसा चुड्या घालून. पहिल्यापेक्षा इकडे जास्त अपडेट झालेलं आहे. काय काय भरपूर आहे. कपडे वगैरे चेंज करायला आहे, खायला वगैरे सर्व आहे, पाणी वगैरे सर्व आहे. आणि आता आम्ही जातो पोहायला खाली. चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.